कर्ज काढून केली जातात लग्न, कर्ज काढून जन्माला घातली जातात मुलं, कर्ज काढूनच दिले जाते त्यांना शिक्षण, त्यांचे केले जाते पालन पोषण, आणि दिला जातो त्यांना कान मंत्र, आणि दिला जातो त्यांना कान मंत्र कर्ज काढण्याचाच त्यांच्या पालकांकडून. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? खरं तर कसे आहात हा प्रश्न हल्ली विचारायला म्हणजे 100 वेळा विचार करावा लागतो की सध्या जे काही युद्धाचे वारे वाहत आहेत त्यात प्रत्येक जण भरडून निघतोय त्या सगळ्या एकंदर जागतिक जी काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीत प्रत्येक जण या ना त्या कारणाने भरडून निघतोय. गॅसचे भाव वाढत आहेत, आणखी वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी आता येत जातील जसं युद्ध आणखी लांबेल. मित्रांनो, काय होतं ना की आपण ज्या राज्यात राहतो आपल्याला असं वाटतं की त्या राज्याचे मंत्री आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील, पण त्या राज्याची सगळी सूत्र असतात केंद्राकडे, आणि हल्ली केंद्र ऑपरेट केलं जातंय, आपलं केंद्र जे आहे आपला देश जो आहे तो ऑपरेट केला जातोय अमेरिकेकडून. म्हणजे अमेरिका आपल्याला सांगते ना की तुम्ही जा, घेऊ शकता रशियाकडून तेल, मग आपण जातो, अन्यथा आपण घाबरून असतो की तुम्ही सांगा, तुम्ही परवानगी द्या, मग आम्ही जातो रशियाकडे तेल घ्यायला. आणि आपल्या अमेरिकेला म्हणजे जसं आपल्या राज्याला केंद्र ऑपरेट करतंय असं आपल्याला वाटतं केंद्राला अमेरिका ऑपरेट करते, आणि अमेरिकेला ऑपरेट करतोय इस्रायल. म्हणजे पर्यायाने आपल्या सगळ्यांची सूत्र सध्या इस्रायलच्या हातात आहेत. एप्स्टीन फाईल्स मधून जी काही नावं बाहेर आली, मोठी नावं बाहेर आली, डोनाल्ड ट्रम्प असेल किंवा स्टीफन हॉकिंग्स असतील किंवा बिल गेट्स हे प्रकरण सध्या जे काय आहे, अवकाळी पाऊस जो काय पडतोय, तर त्यामागे बिल गेट्स यांचा एक प्रयोग आहे. त्या प्रयोगामुळे विचित्र पद्धतीचा पाऊस पडतोय, केमिकल्स त्याच्यातून येत आहेत, त्या पावसापासून स्वतःचा बचाव करा असं सांगितलं जात आहे. तर ही पृथ्वी एक प्रयोगशाळा करून ठेवली आहे सगळ्या श्रीमंतांनी. तर ते एप्स्टीन फाईल कुठेतरी ते प्रकरण दाबण्यासाठी अमेरिका इस्रायलनी युद्ध सुरू केलं इराण बरोबरच, आणि ते युद्ध आता जसं जसं पुढे सरकते तसं तसं प्रत्येक जण अडचणीत सापडतोय. तर मित्रांनो, काय होतं ना की जगभर चाललेला हा जो काही युद्धाचा तेलाचा इतिहास आहे किंवा अमेरिकेचं सतत आपलं जे चलन आहे डॉलर, ते कसं सगळ्यांपेक्षा वरचढ राहील यासाठी अमेरिका जो काय प्रयत्न करत असते, या सगळ्यातून युद्ध उभी राहतात. आणि मोस्ट ऑफ युद्ध ही त्या देशांच्या कर्जबाजारी असण्यामुळे त्यांच्यावरती लादली जातात. तर त्या संदर्भात ही कविता आहे. तुम्ही म्हणाल की हे सगळं कशाला सांगत बसताय? बरोबर, आपलं काही न्यूज चॅनल नाहीये, हे सगळं तुम्हाला माहित आहे. युद्धखोर हरामखोर नावाची मी एक म्हणजे शीर्षक असलेली मी एक कविता सुद्धा केली आहे, ती सुद्धा बघा तुम्ही. काय होतं ना, आपल्या आजूबाजूला जे घडतंय ना ते खऱ्या अर्थाने आपण काही प्रोपोगंडा करणारं साहित्य जन्माला घालत नाही. आपण एक सामान्य लोकांच्या बाजूने आपल्या अबलक एंटरटेनमेंट वरती बोलत असतो. त्यामुळे जे घडतंय त्याच्या विषयी थोडासा मी रिॲक्ट होत असतो. तर त्यातूनच मी एक कविता लिहिली, तिचं शीर्षक आहे युद्धखोर हरामखोर. आणि आजची कविता ही थोड्याफार फरकाने युद्धाशी संबंधितच आहे, म्हणून हे सगळं बोललो. तर मित्रांनो, हे सगळं जरा तुम्ही पण सर्च करा, एप्स्टीन फाईल काय आहे, बिल गेट्सचं पावसाचं प्रकरण काय आहे, त्याच्यानंतर मग आपलं राज्याला ऑपरेट करणारं केंद्र, केंद्राला ऑपरेट करणार अमेरिका, अमेरिकेला ऑपरेट करणारा इस्रायल, हे सगळं काय त्रांगडं आहे. चायना तिकडे तैवानवरती का हमला करतंय,
पाकिस्तान अफगाणिस्तानावरती हमला करतंय. हे सगळं सध्या ना म्हणजे आता रोज सकाळी आपण उठून युद्धाच्या बातम्या ऐकायच्या. आज आपल्याकडे बॉम्ब पडला नाही याचं आपण थोडस सुख मानायचं आणि कामावर जायचं, अशी परिस्थिती आता निर्माण होईल की काय असं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे युद्ध हे रोजच असणार आहे. त्यामुळे हे लोकशाही, त्याच्यानंतर मग आपण युनो वगैरे हे जे काही स्थापन केलं ते सगळं शेवटी सगळं फोल ठरलेलं आहे असं वाटतंय. तर बघू यापुढे आता काय होतंय ते. तर मी लिहिलेली कविता, कवितेचं शीर्षक आहे कर्ज. तर कविता नीट लक्ष देऊन ऐका आणि कविता आवडली तर मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा कवितेला, आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर कविता अशी आहे. इथे प्रत्येक जण खोटं बोलतोय, नेहमी खरे बोलावे हे गिरवत. इथे प्रत्येक जण खोटं बोलतोय, नेहमी खरे बोलावे हे गिरवत. इथे प्रत्येकाकडून एकमेकाला दाखवली जाते आपापली आर्थिक प्रगती कर्जबाजारी होऊन. इथे प्रत्येकाकडून एकमेकाला दाखवली जाते आपापली आर्थिक प्रगती कर्जबाजारी होऊन. इथे सगळेच मशगूल आहेत कर्ज घेण्यात, ते फेडण्यात आणि आपला भासमान आर्थिक प्रगतीचा आलेख आणखी आणखी उंचावण्यात. कर्ज काढून केली जातात लग्न, कर्ज काढून केली जातात लग्न, कर्ज काढून जन्माला घातली जातात मुलं, कर्ज काढूनच दिले जाते त्यांना शिक्षण, त्यांचे केले जाते पालन पोषण, आणि दिला जातो त्यांना कान मंत्र, आणि दिला जातो त्यांना कान मंत्र कर्ज काढण्याचाच त्यांच्या पालकांकडून. मग काय, गुलामांनी जन्माला घातलेली बाळ आपापल्या पूर्वजांचा दाखला देत उजळ माथ्याने फिरू लागतात गुलाम म्हणूनच. पुन्हा एकदा वाचतो. मग काय, गुलामांनी जन्माला घातलेली बाळ आपापल्या पूर्वजांचा दाखला देत उजळ माथ्याने फिरू लागतात गुलाम म्हणूनच. गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, असं म्हणणाऱ्या समाज सुधारकांना त्यांच्या विचारांसकट सोयीस्करपणे लपवलं जातं गुलामांपासून मूठभर लोकांच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी, त्या मूठभर लोकांकडूनच. पुन्हा एकदा वाचू का? गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, असं म्हणणाऱ्या समाज सुधारकांना त्यांच्या विचारांसकट सोयीस्करपणे लपवलं जातं गुलामांपासून मूठभर लोकांच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी, त्या मूठभर लोकांकडूनच. कर्जबाजारी व्यक्ती, कर्जबाजारी समाज, कर्जबाजारी देश जगभर पसरलेले. मग ढिगभर गुलामांसकट मुठभर स्वार्थ साधणारेही हळूहळू लोटले जातात युद्धाच्या खाईत आपापल्या कर्जबाजारी देशाबरोबर. ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडणाऱ्या एखाद्या मूर्खासारखे. शेवटचं कडवं पुन्हा एकदा वाचतो, ऐका लक्ष देऊन. कर्जबाजारी व्यक्ती, कर्जबाजारी समाज, कर्जबाजारी देश जगभर पसरलेले. मग ढिगभर गुलामांसकट मुठभर स्वार्थ साधणारेही हळूहळू लोटले जातात युद्धाच्या खाईत आपापल्या कर्जबाजारी देशाबरोबर. ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडणाऱ्या एखाद्या मूर्खासारखे. तर अशी ही माझी कविता आहे कर्ज. कविता नीट लक्ष देऊन ऐका, पुन्हा एकदा ऐका, समजून घ्या.
आपण मनोरंजनात्मक असं काही करत नाही. माझ्या कविता ऐकताना कदाचित लोकांना त्रास होत असेल किंवा थोडासा आरसा दाखवल्यासारखं होत असेल, पण नाईलाज आहे माझा. कारण उगाच तुम्हाला अफूची गोळी देऊन माझे व्ह्यूज वाढवणं किंवा माझे सबस्क्रायबर्स वाढवणं यात मला आनंद नाहीये. त्यापेक्षा आहेत तेवढे सबस्क्रायबर्स राहिले तरी चालतील आणि जी चांगली विचार करणारी माणसं जॉईंट होतील ती मला आवडतील. त्यामुळे जरा माझं साहित्य थोडंसं तुम्हाला क्लिष्ट वाटत असेल, आत्ताचं जे काही सध्या सोपं चाललंय त्या तुलनेत म्हणतोय मी, अन्यथा माझं काही साहित्य क्लिष्ट वगैरे नाही. याच्या आधीच्या साहित्यिकांनी खूप छान आणि चांगल्या शब्दात लिहून ठेवलेलं आहे बरंच काही. हा, तर बघा, तुम्हाला जर कविता खरंच आवडली असेल मनापासून, तुमची सद्सद्विवेक बुद्धी जागृत असेल आणि आपल्या अवतीभोवती जे काही चाललंय त्याच्यावर न्यूट्रल विचार करावासा वाटत असेल, तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कवितेला लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा लवकरच भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा. हे सायोनारा का म्हणतोय माहितीये ना, आता युद्धाचं सध्या चालू आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो. पहिल्या अणुबॉम्बचा वापर अमेरिकेने जपानवर केला होता, हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर. तर हा सायोनारा म्हणजे बाय बाय, टाटा. तर हा सायोनारा हा जो आहे तो ह्या अणुयुद्धाला बाय बाय, अणुयुद्धाला टाटा आणि हा एकंदरच घटिंगनशाहीला तो सायोनारा आहे, तो टाटा आहे, तो बाय बाय आहे. आणि जरा शांततेने आपण सगळ्यांनी जगूयात अशी आपण त्या विधात्याकडे प्रार्थना करूयात. चला, टाटा, बाय बाय, सायोनारा. काळजी घ्या, काळजी घ्या. बाय, सायोनारा.